हाय 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 महादरवाजा इकडे नाही. तर मला नाही माहिती नेमकं काय, पण मी इथं आलो आहे बरं आता. आणि मला इथं आल्यावर असं वाटतंय की हे कोणाचं असेल बाबा घर. तो इथं कोण राहत असेल. हाय 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 मला असं वाटतं की आतला जो वाडा आहे त्याच्या आतली भिंत आहे, त्याच्यानंतर आत परत लाकडी बांधकाम केलेलं असावं आणि मग तिथं रूम वगैरे असते. तुम्हाला काय वाटतं? भारी वाटते. आणि इथून आपण परत बाहेर पडलोय. तर हां, तर हे पहा टॉयलेट, रायगडावरची टॉयलेट. तिथं राहायला आणि इकडं जायला. समज गया आप. तर हा पेपर मी जरा इकडे फेकतो. म्हणजे हे पहा, हे एक होतं आणि हे दोन, म्हणजे इथं अजून दोन असतील मला वाटतं. 2-3 असतील. हे सगळी पडझड झालेली. तर असं आहे. हे काय अजून मला माहीत नाही, नवीन झालेले आता. तुम्ही जाऊन या. हां 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 हे तर बघून झाले आता. काय असेल, हे घरच असेल ना. म्हणजे आता ही डायरेक्ट राहायला 2 आणि पलीकडे जायला. काय मस्त आहे. पण काय विचार बघा ना, एवढी उंच भिंत आणि परत आतमध्ये एवढी जागा आणि त्याच्यावर असं कोणी विचारच करू नाही शकत. हे पहिलं बांधलं. आता एक कनेक्टेड 1 2 3. चालायचं पुढं. मला नाही माहीत. आय एम फर्स्ट टाइम विजिटेड. सर खाली काय असेल इकडं? इथं काय नाही, हे दिसते की समोर. हे पण रूमच तर वाटतं. सरळ जायचं का पुढं? इकडून जायचं. तर सेम हे पाच तिथं जसं 2 माणसांच्यासाठी होतं तसं इथं पण आहे. पलीकडे जाऊन बघायचं. जसं बाथरूम तिकडं होतं इकडं पण आहे. सेम पण इकडचं पडलेलं नाही आहे. हाय हे पहा. तर जसं जसं तुम्ही दुसऱ्या परड्यात येतात तशा रूम व्यवस्थित आहेत. तर ही 2 नंबरची, ही त्याच्यापेक्षा अजून जरा बरी आहे. हां, आणि ही त्याच्यापेक्षा जास्त पडलेली दिसते मला. त्यापेक्षा ही बरी आहे. आपण इकडे येऊन बघूयात. तर ही जी रूम आहे ही जरा व्यवस्थित आहे, जी हिची पडझड झालेली नाही आहे, म्हणून मी इकडं आम्ही बघायला. ह्या इथं पण सेम विषय बरोबर. सेम टॉयलेट. इथं जरा वेगळं आहे, पण इथं जरा धडाकेबाज आहे. तिथं जरा व्यवस्थित होतं. तर मला वाटतं ते महिलांचं असेल आणि हे पुरुषांचं असेल. आणि इकडून दगड आहे खाली. सो असं आहे सगळं. आणि बरं झालं मी रुमाल गार करून घेतला, नाही तर माझे 12 वाजले असते आत्ता. मला पाणी आहे, येऊ नंतर. हां, तुम्ही भिजून घ्या रुमाल एकदा. सो
मला ह्या किल्ल्यावरचं काहीच माहिती नाही. तो माणूस म्हणत होता, पण आता पैसे कुठे आहेत त्याला द्यायला? 300 रुपये. 300 रुपये म्हणतोय ते सांगायचे, पण त्याला खरंच माहिती असेल ना. चार्जेस 300 रुपये. हा, गाईडचे 18 पॉईंट आपण 22 पॉईंटची माहिती सांग. हो, असा विषय होता त्यांचा. आता हे काही धान्य कोठार. कृपया कठाड्यावर चढू नका. धान्य कोठार कोठार आहे, स्टोरेज. म्हणजे याच्यावर जाऊ नका असं त्यांनी सांगितलं. कठाड्यावर म्हणजे बरोबर ना, लोक तर गेलेले आहेत म्हणा. तर हा किल्ला आणि परत सेम प्रत्येक माणसाच्या तशा रूम. नोटा. अरे बापरे, लयच मोठे. हा मग एवढे मोठे क्वार्टर आहे. हा मग हा, ते लय मोठे मोठे कोठार आहेत. हे रूम पण साधारण 15-20 फूट खोल आहे. म्हणजे आता मी बरंच उंच आहे असं म्हणायचं. आणि खालून माल काढता येत असं. हे काय रूमच असतात. या सगळ्या रूम आहेत प्रत्येक माणसाच्या, किंवा ज्या जो कोणी असेल त्याच्या. तर त्या ज्या वरच्या रूम आहेत त्या जरा मोठ्या अधिकाऱ्याच्या असतील, हे जरा छोट्या अधिकाऱ्याच्या असतील, पण मस्त आहेत. अच्छा, ते अष्टप्रधान मंडळाचं ते काय म्हणते, ती राहायची जागा आहे. कुठे आलेलो आहे आपण? अच्छा, तुम्हाला माहिती आहे? अरे हो, तिकडे आहे सिंहासन. क्या बात आहे, सिंहासन तिकडे. मुजरा महाराज. कृपया हा घेतोय. कृपया तुमचे चप्पल बूट इथं काढा असं सांगितलेलं आहे. आणि राम राम मित्र, आदि मराठी. याच ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1960 रोजी देवाज्ञा झाली असे मानले जाते. ऐसी धारणा है कि इस स्थान पर मराठा स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ने 3 अप्रैल 1680 के दिन अंतिम सांस ली. आणि मला हे परत दोहरायचं नाही, ज्याला येत असेल त्याला येत असेल. आणि हीच ती जागा होती आणि आहे अजूनही. इथं तुमच्या चप्पल बूट काढावे असं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं असं आहे. मला नाही माहिती काय असेल म्हणून, त्या काळचं किंवा त्या काळातलं. टाकसाळ मिंट. काय? अरे वा वा वा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये हुई ना बात. तर हे बघा, ही सगळी सह्याद्री. जेवायला तिथं बसलो होतो. तर आपण खाली जाऊन बघूयात. हे जे मी पुस्तकात पाहिलं होतं ते आज स्वतः मी आलोय बघायला आणि लय भारी वाटेल. अरे हेच ते जे मी पुस्तकात बघून बघून मोठा झालो. वा वाव, हा 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 हा. मी फोन करतो ऐक.